इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी, फालूदा, खजूर जूस, लस्सी, पेटरसो। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। बीजापुर रोड पर अवैध तरीके से शराब बेच रहे लोगों पर कार्रवाई करने को लेकर एक्साइज डिपार्टमेंट के कार्यालय पर शिवसेना का मोर्चा। दरअसल आज 1 अप्रैल 2025 की दोपहर सोलापुर की राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पर शिवसेना उद्योग बाला साहब ठाकरे गुट के पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने बीजापुर रोड पर चाय कैंटीन, चाइनीज गाड़ी, अंडा ऑमलेट गाड़ी व पान टपरी पर अवैध तरीके से बेची जा रही शराब पर कार्रवाई करने को लेकर मार्च निकाल निवेदन दिया। सोलापूर शहरामध्ये या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पान पट्टी असू द्या, चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या, त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन शॉपसारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे आज निर्माण झालेले आहे। खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचा जो दुर्दैव होता तो टळलेला आहे। कारण तिथं कॉलेजचे मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे, सोनी कॉलेज आहे, विविध मंदिर आहेत। पर अशा ठिकाणी जे महिला ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात, अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू, जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या 20 तारखेला राज्य उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं। परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं, परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत। त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढे जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज सुधारायचा तो कारभार आहे राज्य उत्पादन शुल्कचा, त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टाळणं तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सदर विषयावर त्यांनी 20 मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली होती व आमच्या उपअधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने केसेस कारवाई करण्यात आल्या। दिनांक 22, दिनांक 23 व दिनांक 26 रोजी कारवाई करण्यात आलेली आहे। पण त्यांची मागणी आहे अजून वारंवारिता व्हावी, त्याला डिपार्टमेंट बांधलेलं आहे की वारंवार केसेस केल्या जातील, भरारी पथकासह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील, त्यांची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले, त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यात येईल। वाईट हे होतं एकही महिला सांगायला आली नाही। महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली, तिची दखल घ्यायला आम्ही बांधीलच आहोत आणि महिला असू द्या पुरुष असू द्या, तक्रारीतले मुद्दे ठाम आहेत, त्याच्यावर कारवाई करणं, वारंवारिता वाढवणं हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल। जर कॉलेजचे मुलं जर पितांना आढळले तर 100% 6884 अंतर्गत म्हणजे परवाना नसलेल्या ठिकाणी मद्यसेवन हे चुकीचं मानलं जातं आणि त्याच्या अंतर्गत कठोर कारवाईचे अवलंब केला जाईल। जागा मालकांनी स्वतःची जागा ही अनधिकृत ढाब्यांना किंवा मद्यप्राशनासाठी उपलब्ध करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्यसेवनाचे परवाने नाही आहे त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता अन्य ठिकाणून मद्यपान करू नये असं आवाहन करण्यात येत आहे।